नमस्कार मित्रांनो, कांदा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील एक अतूट साथीदार. भारताच्या कोणत्याही घरात पाय ठेवा, स्वयंपाकघरात कांदा नक्कीच सापडतो. कारण भाजी बनवायची असो, भजी तळायची असो किंवा एखाद्या खास पदार्थाला चव द्यायची असो, कांदा हा आवश्यकच असतो. कांद्याशिवाय अनेक पदार्थांची चव अपुरीच वाटते. पण या चवीनं भरलेल्या कांद्याची दुसरी बाजूही तितकीच रोचक आहे. कांदा पदार्थामधील रुची वाढवतो, पण डोळ्यात पाणी देखील आणतो. कांदा चिरताना डोळ्यात हमखास पाणी येतं. कांदा कापणारा असो किंवा शेजारी उभा असलेला असो, कांद्याच्या तीक्ष्ण सुगंधामुळे डोळे पाणावले जातात. कांदा दिसायला साधा, पण त्याच्यातलं विज्ञान अगदी भन्नाट आहे. आपण कांदा कापतो, लगेच डोळे चुरचुरायला लागतात, अश्रू वाहू लागतात. तर यामागचं खरं कारण नेमकं काय? कांद्यामध्ये सायन प्रोपॅनिथिलीन एस ऑक्साईड नावाचं एक रसायन असतं, जे तुमच्या डोळ्यात पाणी आणतं. जपानमध्ये केलेल्या संशोधनात तर आणखीच रोचक माहिती मिळाली. जेव्हा कांदा कापला जातो तेव्हा त्यातलं लॅक्रिमेटरी फॅक्टर सिंथेस नावाचं एक एन्झाईम हवेत पसरतं. हे एन्झाईम लगेच सल्फनिक ऍसिड मध्ये बदलतं आणि हलके हलके ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतं. डोळ्यात गेल्यावर ते अश्रू ग्रंथींना उत्तेजित करतं आणि मग सुरू होतो तो ओळखीचा कांदा इफेक्ट. जळजळ, खाज आणि भरभरून अश्रू. पण गंमत काय, कांदा डोळ्यात पाणी आणतो तरी त्याच्यावर लोकांचं प्रेम कायम आहे. का? कारण हा छोटासा कांदा शरीरासाठी मोठमोठे फायदे घेऊन येतो. कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, B6, सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. सोबतच सोडियम, पोटॅशियम, आयर्न आणि फायबर देखील उत्तम प्रमाणात मिळतं. फॉलिक ऍसिड तर बोनसच. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कांदा कोणत्याही पदार्थाची चव 10 पटीने वाढवतो. म्हणूनच जळजळ होत असली तरी कांदा कापणं थांबत नाही आणि जेवणाची चवही. काय मित्रांनो, आवडली नाही माहिती? अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagram अकाउंट तसंच Facebook पेजला फॉलो करा.